श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हट योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपितपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानदयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकुनी. सन्मुख पाहुणे दयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तात्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असते, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहून या. पाहुणे नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयसी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तयेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. तेव्हापासूनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांसी ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतुनी अंतरी, खड्ग दिदले श्रीच्या करी. मने मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी. दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येते.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत प्रेमाळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.